पहिली रेड या ठिकाणी घेतलेली आहे। आपल्या पायांचं बदलालित्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही अतिशय तुल्यबळ आणि समतोल असे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहुयात एक थोडीशी धीमी हलकीशी आपल्या ताकदीचा अंदाज या ठिकाणी दोन्ही संघ सर्वप्रथम घेत असताना, कारण याच्यातलाच एक संघ आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळणार आहे। पाहुयात तो संघ चिंचोलीचा असेल का चाऱ्यामलचा संघ असेल। या ठिकाणी आपल्याला बरंच गेम घेण्याचा प्रयत्न, परंतु विशेष यश या ठिकाणी या खेळाडूला मिळालेलं नाही। पाहुयात 33 नंबर टी शर्ट घातलेला खेळाडू श्री उमेश भाऊ काकड स्पोर्टिंग क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावे। श्री उमेश भाऊ काकड 5 मिनिट वर अजून सामने आहेत ना। आणि सुंदर पकड या ठिकाणी चौरामलच्या संघाने आणि एक खात्यामध्ये जमा। उमेश भाऊ आपलं मनपूर्वक खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद आपण आलेत। आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष आपली दखल घेतली। मला 4 वेळा सांगितलं उमेश भाऊ आले, त्यांना आपल्याला बोलवायचं आहे, तर खूप खूप धन्यवाद। कोर्टामध्ये 2 गुणांची कमाई चौरामलच्या संघाच्या खेळाडूंनी। अतिशय शिस्तबद्ध उमेश भाऊ चालले ना बरोबर, अतिशय शिस्तबद्ध असा हा संघ आणि गडी पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। संघाने आपल्या खात्यात जमा केलेला आहे आणि गुणांची 1 गुण आपल्या खात्यात जमा करून चिंचोलीने आपल्या विजयी संघाला करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे। दुरून गडी बाद करण्याचा सुंदर प्रयत्न, कबड्डी या खेळाचं सुंदर कौशल्य या ठिकाणी 1 नंबर टी शर्ट घातलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। नगर परिषद आपणास सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। माझे नगरसेवक नासिरबाई आपलं मी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। 3 नंबरचा चिंचोली संघाचा खेळ पायाची स्लिप मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो। पाहू नासिरबाई 33 नंबरचा सुंदर पाठी झाली ते करता गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि आपल्या गुणसंख्येमध्ये वाढ केलेली आहे चौरामलच्या संघाने। पाहुयात 3 नंबरचा चिंचोलीचा खेळाडू अतिशय सुंदर त्या ठिकाणी चढाई करतोय चौरामलच्या संघावर आणि मात्र थोडीशी चूक 2 नंबरचा टी शर्टचा खेळाडू ऑफिशियल अतिशय उत्कृष्टपणे काम करत असताना एकच अंपायरने एकच दिलेला दिसतोय। जे स्कोरर आहेत त्यांनी अतिशय दक्ष राहून नंतरच आपण गुण द्यायचा आहे। 5 खेळाडू सध्या चिंचोली संघाच्या मैदानामध्ये 33 नंबरचा टी शर्ट घातलेला खेळाडू अतिशय उत्कृष्ट रेडर आणि झाप खाली बसा, खाली उडी मधून टाकल्या तिथे खाली बसा किंवा आजूबाजूला भरपूर जागा आहे त्या उजव्या सुंदर पाठलाग केलेला आहे। कबड्डी खेळामधलं सुंदर स्किल या ठिकाणी चौरामलच्या खेळाडूंनी या ठिकाणी आपल्याला पाहिलं। त्यामध्ये पाठलाग करून गडी बाद करण्याचं कौशल्य फार कमी या खेळाडूंना प्राप्त होत असतं आणि हे सर्व कौशल्य चौरामलचे खेळाडू आपल्या समोर या मैदानावर दाखवत आहेत। क्या बात है, बहुत अच्छे। प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना थोडीशी पकड या चौरामलच्या संघाने या सामन्यावर पहिल्या हाफमध्ये पाहताना आपल्याला दिसतात। एक वरचढ या चौरामलच्या संघाने या ठिकाणी चिंचोलीच्या संघावर या ठिकाणी पाहताना दिसतोय आपल्याला। 3च खेळाडू या ठिकाणी, परंतु गडी बाद करण्याचा प्रयत्न आपल्या खात्यामध्ये जमा आणि डायरेक्ट चिंचोलीच्या संघाच्या 3 नंबरच्या खेळाडूसाठी डुअर डायरेक्ट या ठिकाणी बोनस गुण होणार आहे आणि 1 गुण आपल्या खात्यात जमा करतात की नाही हे पाहायचं आहे। आणि डुअर डायरेक्ट आहे, एक तर तुम्हाला गडी बाद करावा लागेल किंवा बहुत अच्छे एक विजय आघाडी घेण्याच्या आणि पुन्हा चौरामलचा संघाचा खेळाडू चढाई करतोय चिंचोलीच्या संघावर।
गुणसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, वाढलेली दिसते आणि 7 नंबरचा खेळाडू पाहुयात आपल्या संघाकरता काय करतो ते तर उत्कृष्ट पकड या ठिकाणी या आपल्या संपूर्ण संघाकरता वाढलेला पाहताना आपल्याला दिसतोय 3 नंबरचा खेळाडू, ज्या खेळाडूने नुकतेच या ठिकाणी सुपर हिटून 3 गुण प्राप्त केलेले होते। पाहुयात पुढच्या या रेडमध्ये तो आता काय करतो ते तर उत्कृष्ट खेळाडू, क्या बात आहे, बहुत अच्छे। चौरामलचे कोर्टामध्ये पुन्हा 30 नंबरचा खेळाडू उत्कृष्ट रेडर म्हणून आपण अनेक वेळा याची रेट या खेळाडूची पाहिलेली आहे। पाहुयात आता या रेडमध्ये हा खेळाडू काय करतो ते तर परीक्षक सुद्धा या सामन्याचा अतिशय सुंदर आनंद घेत आहेत आणि 5 खेळाडू चिंचोली संघाचे, त्यामुळं चौरामलचे खेळाडू थोडेसे सावध पवित्रा या ठिकाणी घेऊन आतापर्यंत जी आक्रमकता या चौरामलच्या खेळाडूंनी दाखवली थोडीशी कुठेतरी ते आपल्याला त्यांनी संघाचा खेळाडू सुरक्षित आपल्या कोर्टामध्ये आणि चौरामलचा खेळाडू सुद्धा या ठिकाणी पुन्हा एक तर तुम्हाला गलीबाद करावा लागेल, नाही तर स्वतः तुम्ही सेल्फ आउट व्हाल। 7 नंबरचा खेळाडू पाहुयात अतिशय वेगवान चाळी करताना दिसतोय, हात आणि पायांचे सुंदर पकडून त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सुंदर पकड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, परंतु ही रेड यशस्वी केलेली आहे आणि पुन्हा रेड चिंचोलीच्या संघाकरिता चिंचोलीचा 3 नंबरचा खेळाडू पाहुयात या आपल्या रेडच्या माध्यमातून किती गुणांची कमाई करतो तर हा तो खेळाडू ज्या खेळाडूने 3 गडी बाद करून आपल्या संघाचा मनोबल वाढवला होता। 3 नंबरचा खेळाडू पाहुयात स्वतः बाजूची गडी बाद करतो तर एक उजव्या करणारा गडी बाद करून सुंदर प्रयत्न केलेला आहे आणि आपण या सामन्याला कलात्मक या ठिकाणी पाहायला मिळते आहे। चिंचोली संघाचा खेळाडू यांनी जे गडी बाद केले त्यामुळे एक या सामन्यावर त्यांनी पकडाची मजबूत केलेली आहे। 33 नंबरचा खेळाडू पाहुयात या ठिकाणी काय करतो ते तर केवळ 2 खेळाडू सध्या चौरामल संघाचे आणि पूर्ण संघ 7 खेळाडू चिंचोली संघाच्या मैदानावर कोर्टामध्ये आणि सुंदर पकड कुठेतरी माघारलेला संघ अतिशय वेगाने या ठिकाणी आपल्या समोर पाहायला मिळतो। 1 नंबरचा खेळाडू त्यांनी काढे केलेले आहे आणि या ठिकाणी 1+ ताडे सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि पकड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी थोडीशी काय होईना पण चौरामलच्या संघाने या ठिकाणी वाढवली आपल्याला दिसते आहे। चौरामलचा संघ 11 नंबरचा खेळाडू चिंचोलीचा या करून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय। संघामध्ये चुरस वाढलेली आहे, दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ पाहुयात सहकर्ता करतो होता। 11 नंबरचा खेळाडू प्रेक्षकांचा जमा पुन्हा चौरामल संघाचा खेळाडू 1 नंबरचा खेळाडू उत्कृष्ट असा रेडर आहे। पाहुयात आपल्या संघाकडे काय करतो तर 5 खेळाडू चिंचोली संघाचे गडी बाद करण्याचा प्रयत्न, त्यासोबत 33 तगडी फिल्डिंग चिंचोली संघाची आपल्या पायांच्या साहाय्याने गडी बाद करण्याचा प्रयत्न सुंदर आणि सुंदर केलेली आहे आणि स्वतः आणि एक उत्कृष्ट रेडर जो चौरामल संघाचा आहे तो आता त्या ठिकाणी कसला दिसतोय आणि तुल्यबळ संघ 70 असे संघ 24 तगडी फिल्डिंग तेवढ्याच सुंदर पकड सुद्धा तेवढे सुंदर रेड सुद्धा या ठिकाणी आपल्या कबड्डीमध्ये पाहायला मिळत आहे। 10 नंबरचा खेळाडू चौरामल संघाचा पाहुयात काय करतो ते तर आपल्या संघाकरता जोरदार चढाई करताना दिसतोय उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे 10 नंबरचा खेळाडू पुन्हा आपल्या खात्यामध्ये जमा। पाहुयात 3 नंबरचा खेळाडू पुन्हा एंट्री करायला पाहुयात आतापर्यंत त्यांनी यशस्वी रेट केलेले आहेत या 3 नंबरच्या खेळाडूने आतापर्यंत 500 रुपयाची कमाई या संघातल्या या 3 नंबरच्या खेळाडूंनी केलेली आहे आणि पाहुयात आता आपल्या संघाकरता काय करतो पण कुठल्याही प्रकारे करता सुरक्षित आपल्या कोर्टामध्ये विशेष गुणांमध्ये फरक नसताना केवळ 1 किंवा 2 गुणांचा फारसा फरक असेल आणि पाहुयात आपल्या या संघाकरता संख्या आणि पुन्हा 3 नंबरचा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट रेडर पाहुयात आपल्या संघाकरता काय करतो तर चिंचोलीचा खेळाडू आतापर्यंत त्यांनी यशस्वी रेड या ठिकाणी मारल्या 6 गुणांची एकट्याने कमाई केलेली आहे।
कबड्डी मधलं सर्व कौशल्य या खेळामुळे कुठली जोखीम न पत्करता आपला खेळाडू आणि एक नंबरचा खेळाडू दुवा डायरेक्ट चौरामल संघाचा खेळाडू पायांच्या साह्याने संघाची या ठिकाणी दिसते आणि तीन नंबरचा खेळाडू दुवा डायरेक्ट तुम्हाला सेल्फ आउट घ्यावा लागेल पाहुयात हा 3 नंबरचा खेळाडू काय करतो आणि थोडीशी चूक 2 नंबरचा खेळाडूने केलेली आहे 3 नंबरचा खेळाडूने आपल्या खात्यामध्ये जमा केलेला आहे क्या बात है बहुत अच्छे तीन नंबर चिंचोलीचा खेळाडूने आतापर्यंत सुंदर त्या ठिकाणी गुण प्राप्त केलेले आहे आणि 33 नंबरचा उत्कृष्ट खेळाडू चौऱ्यामलचा आहे संघाचे त्यांच्या कोट्यामध्ये अतिशय समतोल तुल्यबळ संघ शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत श्रीभूत चोपडे यांनी सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला पाहता असता एखाद्या 2 गुणांचा फरक असेल थोडीशी आघाडी चिंचोलीच्या संघाने या ठिकाणी घेतलेली आहे परंतु सामन्याचं चित्र 30 नंबरच्या खेळाडूने या ठिकाणी घेतलेला आहे उत्कृष्ट रेडर जो असतो तो नक्कीच या ठिकाणी बोनस गुण किंवा 7 खेळाडू असताना या खेळाडूंना बोनस गुण मिळू शकतो आणि 4 चढाई या ठिकाणी केली आहे 3 नंबरच्या खेळाडूने गडी बाद करण्याचा त्यांनी या ठिकाणी मिळाल्याने कट झालेला आहे चौऱ्यामलचे सामना कोणताही क्षणी पलटू शकतो चिंचोली आणि चौऱ्यामल दोन्ही तुल्यबळ संघ आणि 1 गुणांची कमी या ठिकाणी झालेली आहे पाहुयात 15 आणि डोळा डायरेक्ट 11 नंबरचा खेळाडू डोळा डायरेक्ट एक तर सेल्फ आउट व्हायचा एक गडी बाद कमीत कमी करून आणा किंवा बोनस गुण घ्या पाहुयात हा नंबरचा खेळ आणि बोनस घेतलेला आहे त्याला बहुत अच्छे आणि 1 गुण आपल्या खात्यामध्ये जमा चौऱ्यामलचे खेळाडू त्यांनी बोनस गुण दिला आहे असं म्हटलं तरी चालेल 10 नंबरचा खेळाडू पाहुयात कावे करतो ते तर 5 खेळाडू चिंचोली संघाचे सध्या मैदानात आणि खोलवर चढाई केवळ आपल्या पायांच्या साह्याने पदधालित्याने संपूर्ण मैदानावर 1 गुणांची आघाडी पाहुयात पुन्हा 33 नंबरचा खेळाडू मगाशी याच खेळाडूने आणि आक्रमण केलंय शेवटचे काही 2 मिनिट शिल्लक राहिलेले आहे पाहुयात 3 खेळाडू चिंचोली संघाचे काय करतोय तर आपल्या संघाकरता केवळ 1 किंवा एखाद्या 2 करण्याचा प्रयत्न केला खेळाडू चढाई करतोय चौऱ्यामलच्या संघावर पाहुयात शेवटच्या 2 मिनिटांमध्ये संघाकरता आता खेळाडू काय करतात थोडीशी संथ अशी त्याची चढाई पण परव्यानंतर त्याचं रूपांतर वेगवान गतीमध्ये तो करतो तो काय तर पाहायला मिळतं थोडासा वेळ धरून उत्कृष्ट रेडर या संघातला आता आपल्या संघाकरता काय करतो ते तर चौऱ्यामलचा खेळाडू प्रेक्षक सुद्धा सामने जाणून घेत आहेत सामन्याची अंतिम क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत चुरशीचा हा सामना आणि शेवटचा 1 मिनिट श्रीभूत चोपडे पंच आणि शेवटचे 1 मिनिट या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे मगाशी आज खेळाडू 3 खेळाडू असताना बाद झाला होता आता पाहूयात या वेळेला मात्र कशा प्रकारे आपल्याला मगाशी या संघाला आणि
आहे लास्ट एंट्री आणि डायरेक्ट आहे पाहूयात या ठिकाणी काय होते आणि या ठिकाणी एक गोल आणि गुणसंख्या ठिकाणी आपण